नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। सध्या महाराष्ट्रात बीडचे बसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत। तपास सुरू आहे, मात्र औरंगजेबाच्या कबरीचा विषय समोर आल्यानं मीडियामध्ये सध्या त्या विषयाला जास्त कव्हरेज मिळतंय, तर दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनात जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या खैरी जळत आहेत। एकनाथ शिंदे यांनी आज अधिवेशनात जोरदार फटकेबाजी केली आणि शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांना चांगलेच कडेबोल सुनावले। सोबतच त्यांनी उद्धव ठाकरेंना 5 वेळा विनंती केली होती, मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांचं ऐकलं नाही, म्हणून एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंचा टांगा पलटी करावा लागला असं ते म्हणाले। 5 वेळा शिंदेंनी ठाकरेंना काय विनंती केली आणि शिंदेंनी काय गोप्यस्फोट केलाय, चला तर बघूया। अरे तुमच्याकडे काय हिम्मत आहे? तुमच्याकडे काय हिम्मत आहे? अरे तुम्ही तुमच्याकडे काय हिम्मत आहे? तुमच्याकडे काय हिम्मत आहे? अरे खुर्चीसाठी मला बोलू द्या। औरंगजेबासारखा माझा छळ झाला असं विधान शिवसेनेच्या अनिल परब यांनी केलं होतं। त्या विधानावरून विधान परिषदेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह अनिल परब यांच्यावर जोरदार निशाणा साधला। हे गेले होते लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले आणि तिकडं म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू, इकडे आल्यावर पलटी मारली। यावेळी दोन्ही बाजूने गोंधळ सुरू होता। त्यातच शिंदे असं म्हणाले की भाजपचे देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर या चौघांना जेलमध्ये तुम्ही टाकणार होते। जेलमध्ये टाकून भाजपचे आमदार फोडून त्यांना महाविकास आघाडीत घेणार होते। मी यांचा डाव मोडला, यांचा टांगा पलटी करून टाकला आणि महायुतीचं सरकार आणलं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशिष शेलार या 4 लोकांना जेलमध्ये टाकणार होते। जेलमध्ये टाकून महाविकास आघाडी सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते। त्यावेळेस मी यांचा डाव मोडला, यांचा टांगा पलटी करून टाकला, यांचा टांगा पलटी केला। एवढ्यावर एकनाथ शिंदे थांबले नाही, तर अनिल परब, तुमचा इतिहास मला माहिती आहे, मी कधीही कमरेखालचा वार करत नाही, कोण कुठे गेला कशाला गेला मला माहिती आहे। मी तुमच्या पक्षप्रमुखाला 5 वेळा सांगितलं शिवसेना भाजप युती करा, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा इतका मोह का झाला? आम्ही सत्तेवर लाथ मारली, मंत्रिपद सोडले, 8 मंत्र्यांनी पद सोडलं, पुढे काय होणार हे माहित नव्हतं। सभापती महोदय यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले, मला माफ करा। मोदी साहेबांना भेटले, मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो, इकडे येऊन पलटी मारली। तुम्ही पण गेले होते, तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा, नंतर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली। ही मला गोष्ट माहित आहे। आम्ही लढून जिंकू किंवा शहीद होऊ हेच आम्ही केलं। मला आतलं सगळं माहिती आहे, कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं मला माहिती आहे। मला डिवचू नका, माझ्या अस्तित्वाला चॅलेंज करू नका, मी जे केलं जगाने पाहिलं असं सांगत शिंदेंनी ठाकरे गटाला सूचक इशारा दिला। मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा। मी मुख्यमंत्री होणार होतो, 5 वेळा सांगितलं। का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला? का झाला? जय बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका, काँग्रेस बरोबर जाऊ नका, तुम्ही का गेले? मोहापायी, सत्तेसाठी। मग मोह कोणाचा? अरे आम्ही तर सत्तेवर लाथ मारली, आम्ही तर मंत्रिपद सोडलं 8 लोकांनी। त्यामुळे खरंच देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे जेलमध्ये टाकणार होते का? खरंच भाजपातील आमदार फोडायचं ठाकरेंचं प्लॅनिंग तेव्हा सुरू होतं का? याची उत्तरे खरं तर राजकारणात मिळत नसतात, कारण राजकारणात कुणीच धुतल्या तांदळाचं नसतं। लांडगा वाघाचं कातड्यात पांघरून वाघ होऊ शकत नाही, याला वाघाचं काळीज लागतं। शेर का बच्चा खुलेआम किया, हिम्मत है तुम्हारे में? अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया, जनता ने दिखाया, तुम्हारी जगह दिखा दी। तुम्हाला विधानसभेच्या जागा 100 लढवल्या, 20 जिंकल्या,
या पठ्ठ्याने 80 लढवल्या, 60 जिंकल्या. अरे तुम्ही काय लढवणार? मात्र जर खरंच तसं घडणार होतं तर मग ते योग्य झालं की अयोग्य, आणि मग त्याचा बदला म्हणून फडणवीसांनी जे केलं ते योग्य की अयोग्य, यावर तुमचं मत कमेंट नक्की करा. आणि मराठी मंडळी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.